वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून हलवलंय, ते नीट लावून घ्या, हलवलंय। आपण सर्वांनी मिळून चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बसा खाली, खाली बसा। अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। कर्माच्या कारणाचा विचार भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात। पाच कारणांनी कर्म मनुष्याच्या जीवनात घडत असतं, परंतु भ्रमाने तो मी कर्म करतो असं म्हणतो। आत्मा हा असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्धमुक्त असताना आत्म्यावर कर्म केल्याचा आरोप होतो। यालाच अध्यास म्हणतात, यालाच भ्रम असं म्हणतात। प्रकृती करी कर्मे ते म्या केली म्हणे भ्रमे, करता येणे नामे बोलीजे जीव। याला जीव असं म्हटलेलं आहे, यालाच करता असं म्हटलेलं आहे। आणि याला जर मुक्त व्हायचं असेल तर, कर्मफलातून जर याला मुक्त व्हायचं असेल तर याने जी कर्म आहेत ती माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत असा निश्चय केला पाहिजे। आणि कर्म कुठं घडतात हे नीट जाणून घेतलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे। कर्माच्या 5 कारणाचा विचार केला पाहिजे। कर्म 5 कारणामुळे घडतं। त्यातलं पहिलं कारण सांगितलं शरीर, कर्ता, वेगवेगळी इंद्रिय, प्राणांच्या वेगवेगळ्या चेष्टा आणि शेवटचं महत्त्वाचं कारण सांगितलं कोणतं? दैव। दैव चाललाय विषय। काय विषय चाललाय? दैवम चैवात्र पंचमम। 5वं कारण कर्माचं आहे दैव। दैव म्हणजे काय? दैव शब्दाच्याने करतायत, कोणी प्रारब्धाला सुद्धा दैव म्हटलं। मला प्रवचनाला यायचं होतं पण माझ्या दैवात नव्हतं। येता येताच माझा पाय मुरगळला आणि घरीच बसलो। दैव शब्दाचा अर्थ प्रारब्ध असाही होतो। दैव शब्दाचा अर्थ संस्कार। पूर्वी आपण कर्म केलं त्याचे संस्कार मनामध्ये असतात आणि त्या संस्कारानुसार परत त्यात कर्म घडतात, म्हणून दैव हे सुद्धा काही कर्माचं कारण सांगितलं। आणि या ठिकाणी शंकराचार्यांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जो अर्थ केला आहे तो दैव शब्दाचा अर्थ आहे इंद्रियाचे अधिष्ठात्री देवता। शरीर आहे, मनही आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहेत, पण या इंद्रियावर अनुग्रह करणारी जर देवता प्रसन्न नसेल तर त्या इंद्रियाकडून ते कार्य होत नाही, शरीराकडून कार्य होत नाही, अवयवाकडून कार्य होत नाही। आपण पाहतो डोळ्यासारखा डोळा दिसतो पण दिसत नाही।
कान बाहेरून जसेच्या तसे दिसतात, परंतु ऐकू येत नाही. त्या इंद्रियाच्या देवतेची कृपा त्या इंद्रियावर नाही असं मानावं लागतं. म्हणून आपल्याकडे स्वस्ती मंत्रामध्ये, उपनिषदामध्ये, वेदामध्ये सगळ्या इंद्रियांच्या देवतेकरता स्वस्ती मंत्र म्हटलेला आहे. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वांसन् तनुभिर्व्यशेमहि देवहितं यदायुः. देवगणांना प्रार्थना केली, हे देवगणांनो, हे देवाहा, कर्णेभी भद्रम शृणुयाम, आमच्या कानाने नेहमी चांगलंच ऐकावं. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे देवांनो, आमच्याकडून तुम्ही नेहमी चांगलं ऐकून घ्या. जिथं वाईट ऐकण्याचा प्रसंग येईल तिथं तुम्ही कानाची लाईट बंद करून टाका. देवाला प्रार्थना केली, भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येम अक्षभिर्यजत्राः. डोळ्याकडून सुद्धा आम्हाला चांगलं पाहिलं जावं आणि स्थिर अंग, आमचं अंगसुद्धा स्थिर राहो, शरीर स्थिर राहो. ऐकत असताना, वाचत असताना शरीर मन आमचं कसं राहिलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे. याच्याकरता देवांना प्रार्थना केलेली आहे, वेगवेगळ्या देवतांना. मग पुढे स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. वेदातला मंत्र आहे. ह्या सगळ्या देवतांना प्रार्थना केलेली, कारण ह्या सगळ्या देवता ज्या आहेत त्या इंद्रियांच्या देवता आहेत. आणि इंद्रिय जर चांगली असतील तर माणसाला परमार्थसुद्धा करता येतो. वाचायचं असेल तर पाय चांगले पाहिजेत, पाठ चांगली पाहिजेत, नाही तर बसताच येत नाही त्याला वाचता काही. कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देवभंगा गात्रे माझी पांडुरंगा. देवाला प्रार्थना केली तुकाराम महाराजांनी, माझी इंद्रिय चांगली ठेव बाबा. कारण या इंद्रियाने आपल्याला परमार्थ करायचा असल्यामुळे परमार्थ करण्याकरता इंद्रियच लागतात. म्हणून इंद्रियांच्या अधिष्ठात्री ज्या देवता आहेत त्यांची सुद्धा कृपा असावी लागते. ज्याच्यावर इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची कृपा नाही त्याच्याकडून त्या इंद्रियांचं कार्य व्यवस्थित होत नाही. आपल्याकडे महाभारतामध्ये आपण कथा ऐकतो, इंद्राच्या अंशापासून कोणत्या पांडवाचा जन्म झालेला आहे? अर्जुनाचा जन्म झालेला आहे. आणि सूर्याच्या अंशापासून कर्णाचा. त्यामुळे सूर्यदेव हे नेहमी कर्णाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि इंद्रदेव हे नेहमी अर्जुनाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. कर्णाचं आणि अर्जुनाचं जेव्हा युद्ध सुरू झालं, इंद्रदेवाला माहिती आहे जोपर्यंत कर्णाची कवच कुंडल आहेत तोपर्यंत कर्णाचा पराजय होऊ शकत नाही. म्हणून इंद्रदेवाने अर्जुनाकरता म्हणून ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि कर्णाकडे सकाळी सकाळी ब्राह्मण दान मागायला गेला, मला दान पाहिजे. पण त्याच्या अगोदर सूर्यदेवाने येऊन त्याला सांगितलं कर्णाला, ब्राह्मण तुझ्याकडे दान मागायला येईल, द्यायचं नाही बरं का. तो ब्राह्मण नाही, तो इंद्र आहे. पण काय कर्णाची दानी वृत्ती असेल, तो म्हटला
तुम्ही जरी मला सांगितलं तरी सुद्धा मी आता दिल्याशिवाय राहणार नाही, कारण माझा स्वभाव काय आहे? देण्याचा आहे. शेवटी कवच कुंडल दिली, पण ह्या ज्या अनुग्राहक देवता आहेत त्या मदत करतात. प्रत्येक इंद्रियाची एक एक अधिष्ठात्री देवता आहे, म्हणून दैवम चैवात्र पंचमम म्हटलं आहे. कार्य होण्याकरता दैव हे महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे. आणि कारणं सांगत असताना ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेले आहेत. हे दृष्टांतसुद्धा काय आहेत? सिद्धांत आहेत, लक्षात ठेवा. म्हणून दृष्टांत दिलाय. दैव कसं कारण आहे याच्याकरता दृष्टांत दिलाय. आजच्या ओवीमध्ये वाचा सर्वांनी ओवी. कोणती चालली ओवी? वाचे बरवे कवित्व, कवित्वे कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. हा दृष्टांत आहे. कशा करता? काय सांगायचं आहे? काय सांगायचं आहे? सिद्धांत काय सांगायचा आहे? कोणाला कळला का सिद्धांत? हा, सचिन महाराज सांगायचंय काय? कशा करता दृष्टांत आलेला आहे? हा, दैव सांगायचंय. दैव हे कर्माचं कारण पाचवं आहे हे सांगण्याकरता हा दृष्टांत आहे. बरोबर आहे ना बाबा? दृष्टांत कसे चाललेत सगळे? दैवम चैवात्र पंचमम. दैव हे कर्माचं पाचवं कारण आहे, याच्याकरता दृष्टांत काय दिला आहे? वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचं. आता दृष्टांत घटवायचा आहे सिद्धांतात. मग ह्याच्यात दैव हे कर्माचं कारण हे सांगायला ह्याच्यातलं दैव कोणतं घ्यायचं? परतत्व स्पर्श द्यायचा. हे काय आहे? दैव आहे. म्हणजे बाकीची जरी कारणं असली तरी कारणात एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे दैव. शरीर आहे, कर्ता आहे जीव, इंद्रिय आहेत, प्राण आहेत, पण अधिष्ठात्री दैवत नसले तरी कार्य घडत नाही. उदाहरणार्थ शरीर आहे, जीवही आहे, डोळाही आहे, पण सूर्याची कृपा डोळ्यातली गेली. डोळ्याने डोळा देखनाचे आहे, परित्यासी सूर्य नव्हता साह्य. त्याला सूर्याचं जर साह्य नसेल तर दिसत नाही. आता हे सांगण्याकरता हा दृष्टांत आहे, लक्षात ठेवा. म्हणून वाणी आहे, वाणीमध्ये कवित्वही आहे. कवित्वच आहे का रसिकत्वही आहे? पण रसिकत्व असून जर परतत्वाचा स्पर्श नसेल तर ती वाणी व्यर्थ आहे. जमलं का? सिद्धांत लक्षात येत नाही लवकर याच्यामध्ये, कारण ही ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे. हाच एक सिद्धांत आहे वाटतो. असा आहेत सिद्धांत. साहित्यशास्त्रातला सुद्धा साहित्य कसं असलं पाहिजे हे सांगितलंय ज्ञानोबारांनी. कसं साहित्य असलं पाहिजे? वाचे बरवे कवित्व. वाणीमध्ये काय असलं पाहिजे? कवित्व असलं पाहिजे. कवी जे असतात त्यांच्या वाणीमध्ये माधुर्य असतं. एखादा सामान्य मनुष्य बोलायला लागला आणि कवी बोला, इथे आता कवी शब्दाचा अर्थ कवया हा आक्रांत दर्शन आहे. संत आहेत, सगळी कवी आहेत आपले. ऋषी कवी आहेत. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी जी लिहिली ती कविताच लिहिलेली. तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे काय?
सालो मालो सुद्धा त्या ठिकाणी कवित्व करायचे. ते काय करायचे? सालो मालो हरीचे दास, त्याने अवघा केला नाश, अवघे बचमंगळ केले. तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांचं अभंग पाठ करायचे आणि शेवटच्या कड्यात आपलं नाव लावून द्यायचे. सालो मालो म्हणे. कवी अनेक आहेत, परंतु त्यांच्या त्या कवित्वामध्ये रस नाही. वाचे बरवे कवित्व. काय तुकाराम महाराजांचं कवित्व आहे. रामेश्वर भट्टांनी वर्णन केले. मागे अनेक लोक झाले, कविता करतील. मागे अनेक लोक झाले, तैसा नव्हे तुका वाणी व्यवसायी. मदत करणार कोणतरी पाहिजे हो. पाठ असलं पाहिजे. गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ. हा, भाव त्याचा पायी विठोबाचा. म्हणून कवित्व जे आहे त्या कवित्वाला जोड जर मिळाली, वास्तविक पाहता कवित्व तेच योग्य आहे ज्याच्यात रसिकत्व असतं. काव्य शब्दाची व्याख्याच केली, रसात्मकम काव्यम. म्हणून वाचे वर्वे कवित्व, कवित्वे रसिकत्व. रसिकत्व म्हणजे रस असला पाहिजे. 9 रसयुक्त काव्य आहे. 9 रस सांगितलेले आहेत. अंतकरणामध्ये बरोबर जो विषय चाललाय तो रस निर्माण झाला पाहिजे, असं काव्य पाहिजे. वैराग्य निर्माण झालं पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे. म्हणून वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व. कवित्वामध्ये सुद्धा रस निर्माण करा काव्य. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परी सरीन पवती तुकयाची. शास्त्रही पुराणे गीता नित्यनेम वाचिता ती वर्म न कळीदेश. कर्म अभिमाने वर्म अभिमाने नाडले ब्राह्मण कलियुगे. तैसा नव्हे तुका वाणी व्यवसायी. भाव त्याचा पाय उठो. अमृताची वाणी वरुषला शुद्ध करीते अशुद्ध ऐसा कोण. चौवेदाचे हे केले विवरण. अर्थही गहन करुण्या. उत्तम मध्यम कनिष्ठ वेगळे करुणी निराळे ठेविले ते. मागे कवीश्वर झाले थोर थोर. हे मला प्रमाण पाहिजे. मागे कवीश्वर झाले थोर थोर. नेले कलेवर कोणी सांगा. कवीश्वर झाले परंतु कोण शरीर घेऊन गेला सांगा. असं म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. म्हणून वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व. त्याच्यात काय पाहिजे? रस पाहिजे. काही काही लोकांच्याकडं कवित्व असतं, कवित्वाबरोबर रसिकत्व असतं, रसही असतो त्यांच्याकडे. पण महत्त्वाचं आहे दैवम चैवात्र पंचमम. रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. रसिकत्वाबरोबर परतत्वाला स्पर्श झाला पाहिजे. रस निर्माण झाला त्यांच्या काव्यामधून, पण तो रस परमात्मा स्वरूपाकडे आपल्याला घेऊन जाणारा पाहिजे. तो आनंद आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारा पाहिजे. रसातच गुंतवणारा तो आनंद नको. नाही तर बरेच कादंबरे आहेत, त्यात कवित्व पण आहे, रसिकत्व आहे, परंतु त्यात परतत्वाचा स्पर्श नाही. साहित्य भरपूर आहे. असं म्हणतात ते दासोपंत स्वामी यांनी गीतेवर काय लिहिली?
टीका लिहिलेली आहे यथार्थ गीता. किती ओवे आहेत? 1,00,000 ओवे आहेत. मोरोपंतांनी सुद्धा लिहिले गीतार्णव. परंतु सगळ्यांच्या पेक्षा ज्ञानेश्वरी श्रेष्ठ का? दासोपंत स्वामी म्हटले, त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिताना काही कोणीतरी दासोपंत स्वामींनी का मोरोपंतांनी असे लिहिले, काय टीकाकार झाले म्हणले, श्लोक चाललाय पूर्वेकडे आणि हे चालले पश्चिमेकडे, आमची टीका वाचा. दासोपंत स्वामी जेव्हा एकनाथ महाराजांच्याकडे गेले, म्हटले काय प्रवचन चाललंय? म्हटले ज्ञानेश्वरीचं प्रवचन. ओम नमो जे वेद प्रति जय जय स्वसंवेद्या. पहिल्या दिवशी ऐकलं दासोपंत स्वामींनी, त्याला वाटलं संपलं आता. दुसऱ्या दिवशी तेच, महिना झालं तर तेच ओम नमोजी. कधी संपायचं? म्हटले संपायचं, संपणार वाङ्मय नाही. उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. तुका तुका राम से दो नाम एक अंग. उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. गीतात रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. रसिकत्वाबरोबर परतत्वाचा स्पर्श. ऐकता ऐकताच मनुष्य भगवत स्वरूप झाला पाहिजे, परमात्मा स्वरूप झाला पाहिजे, जीव हा ब्रह्मरूप झाला पाहिजे, तर त्या रसिकत्वाला किंमत आहे. नाही तर खूप रस आला, हो काय प्रवचनात रस आला, काय आनंद आला, या चटके चुटके एकदम चांगले चांगले दृष्टांत. काय दृष्टांत काय सांगता सांगता महाराजांनी रडवलं, हसवलं. ठीक आहे, हसवलं काय, रडवलं काय, पण परतत्वाला स्पर्श झाला का? परतत्वाला जर स्पर्श झाला नसेल तर हे सगळं काय आहे मग व्यर्थ आहे. ठीक आहे, तेवढ्या पुरता रस, रसातून पुढे आपल्याला जायचं आहे परतत्व स्पर्शाकडे. आता अशा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सांगायच्या ज्यात कवित्व आहे, रसिकत्व आहे, रसिकत्वे बर्वे परतत्व स्पर्श आहे. त्यात परतत्व आलं पाहिजे. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुखाळा माझी विश्व. परतत्वाला स्पर्श करून देणाऱ्या ओव्या आहेत त्या. अनेक ओव्या ज्ञानोबारायांच्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये साहित्यही आहे आणि साहित्याबरोबर जैशी लावण्य, कुळ, गुणवती आणि पतिव्रता. आता हे परतत्व स्पर्श द्यायचा सांगितलं, हे कशा करता? दैव हे पाचवं कारण आहे. परतत्व स्पर्श असेल तर मग ते वाणी जे आहे ते वक्तृत्व आहे सफल होतं. तसं बाकीची सगळी कारणं आहेत, पण दैव नसेल तर कर्म घडत नाही. तैशी म्हणजे वरच्यात सांगितलं तैशी सर्व वृत्ती वैभवी, बुद्धीच एकली बरवी, बुद्धी बरोबर नवी, इंद्रिय प्रौढी, इंद्रिय प्रौढी मंडळा, शृंगार एकचे निर्मळा, जे आदिष्टात्रिया का मेळा दैवतांचा जो. आदिष्टात्रिया का मेळा दैवतांचा जो, याच्यासाठी रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. तैशी सर्व वृत्ती वैभवी, बुद्धीच एकली बरवी. सर्व वृत्ती मनाच्या वृत्ती आहेत अंतकरणाच्या. कोणत्या कोणत्या वृत्ती अंतकरणाच्या? अंतकरणाच्या 4 वृत्ती आहेत. कोणत्या कोणत्या? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार.
हे अंतकरणाचं वैभव आहे. 4 प्रकारच्या वृत्ती आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. पण या सगळ्या वैभवामध्ये बुद्धीच एकली बरवी. बुद्धी काय आहे? बरवी आहे, चांगली आहे, एकटी. कारण मन जरी असलं तरी मन काय आहे? चंचल आहे. तत्र संकल्प विकल्पात्मकं मनः. मनामध्ये स्थिरता नाही, संकल्प विकल्पात्मक आहे, म्हणून त्याला बर्व म्हटलं नाही. अहंकार आहे, तो सुद्धा अहम करो मी म्हणतो, म्हणून त्यालाही बर्व म्हटलं नाही. मग या वृत्तीमध्ये सर्व वृत्ती वैभवी, बुद्धीच एकली बरवी. म्हटली बुद्धी चांगली आहे, कारण बुद्धी काय करते? परमात्म्याचा निश्चय करते. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. बुद्धी जी आहे ती चांगली म्हणतात. बुद्धीचे वैभव एका केशवराजे, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. दीपकळिका धाकुटी बहु ते जाते प्रगटी. तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. म्हणून बुद्धी जी आहे तिला लहान म्हणायचं नाही, तेज प्रकट करते. बुद्धीमध्ये त्या ठिकाणी ज्ञान प्रगट होतं. म्हणून बुद्धी ही बरोबर नवी इंद्रिय प्रौढी. पण नुसती बुद्धी चांगली असून काय करेल? बुद्धीला चांगलेपणा जो आहे तो कशाने येतो? नवी इंद्रिय प्रौढी. इंद्रियामुळे तिला शोभा आहे. इंद्रिय चांगली असतील तर बुद्धीला ज्ञान होतं. बुद्धीला ज्ञान होतं इंद्रियांच्याद्वारे. आणि ते इंद्रिय जर चांगलं नसेल तर बुद्धीला ज्ञान कसं काय होईल? रूपाचं ज्ञान करायचं आहे, बुद्धी जाते. बुद्धीची अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे बाहेर निघते, विषयाच्या आकाराची होते आणि मग बुद्धीला ज्ञान होतं. हे चांगलं आहे, लाल आहे, पिवळं आहे, असं आहे, चांगलं आहे, वाईट आहे. कानाच्याद्वारे शब्दाचं ज्ञान होतं. गुरुने तत्वमशी सांगितलं, याला ऐकूच नाही आलं. बुद्धी चांगली आहे त्याची, पण बुद्धी चांगली असून सुद्धा इंद्रियामध्ये जर ताकद नसेल, इंद्रियाची प्रौढी नसेल, इंद्रिय जर त्याची पाटव्य नसेल तर त्याला बुद्धी चांगली असून. म्हणून बुद्धी ही बरोबर नवी इंद्रिय प्रौढी म्हटलंय. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगार एकचे निर्मळा. जे अधिष्ठात्रिया का मेळा दैवतांचा जो. आणि इंद्रिय प्रौढी मंडळा, इंद्रियांच्या मंडळाचा, इंद्रिय जे आहेत चांगली आहेत सगळी. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकची निर्मळा. ह्या इंद्रियांचा एकच चांगला शृंगार आहे, शोभा. दिसायला इंद्रिय खूप चांगली आहेत, पण मोठा डोळा आहे, कानही मोठा आहे, नाकही चांगलं लांब आहे, पण ही बाहेरची शोभा आहे. हो, खरी शोभा म्हटली शृंगार एकच निर्मळा, एकच निर्मळा. जे अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो. त्या इंद्रियांचे अधिष्ठात्री देवता आहे, त्या देवतांचा समुदाय. मेळा म्हटलंय बरं का. अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो. इंद्रियांच्या अधिष्ठाती देवताचा समुदाय असतो तो त्या ठिकाणी कारण आहे, कर्माचं 5वं कारण आहे. मनोनी चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का हे सुरांचे वृंद. मनोनी चक्षुरादिकी